कलमवाल्या बाईसाहेबांना छानसा पेन देऊन आपण त्यांचा सत्कार करूयात. मी तेजा मॅडमना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि वल्लरी बाईसाहेबांचा सत्कार करावा आणि स्थानपन्न व्हावे. ठीक आहे. वाव, बघू. मस्तच आहे. इंद्रायणी, खरंच ग्रेट असतो. माझ्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावर या अवस्थेत सुद्धा फक्त तुझ्यामुळे हसू पसरलंय. आणि आता आपण सत्कार करणार आहोत. थोडी थोडी लढाऊ पण 100% मन मिळव. प्रचंड गोड लागतो जिच्या हातचा घास, जिने घेतलाय स्वामी नामाचा ध्यास, अशी आमची प्रेरणा. तेव्हा आमच्या प्रेरणाताईंचा सत्कार करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते वल्लरी बाईसाहेबांना. हे बघ काय लिहिलंय. श्री स्वामी समर्थ. प्रेरणाताई, तुमची स्वामींवरची श्रद्धा अशी वाया नाही जाणार. आम्ही सगळ्या मैत्रिणी तुमच्या सोबत आहोत आणि स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. प्रेरणाताई, लवकरच अजित भाऊजी सुद्धा तुमच्या सोबत असणार आहेत. मला माहिती आहे, काल जेव्हा तुम्ही माझ्याकडे वचन मागितलं, काल मी तुम्हाला ते वचन दिलं नाही कारण माझं मन साशंक होतं. पण प्रेरणाताई, आता माझ्या मनात तीळ मात्र सुद्धा शंका नाही आहे की मी अजित भाऊजींना तुमच्यापर्यंत सुखरूप परत घेऊन येईन. प्रेरणाताई, लवकरच अजित भाऊजी आणि तुम्ही नव्याने सुखाचा संसार सुरू करा आणि मी तुम्हाला हे वचन देते. तर अशा पद्धतीनं गिफ्ट डिस्ट्रीब्युशनचा हा सुंदर सोहळा समाप्त झाला असं मी घोषित करते. आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपल्या मैत्रीत शोभत नाही ना, म्हणून त्याला टच देते. भेटू पुन्हा कधीतरी आनंद साजरा करायला. काळजी घ्या. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. कृष्ण हरी. वल्लरी, आता तू मला शब्द दिलायस ना, त्यामुळे आता मी निर्धास्त झालीये. कारण मला माहितीये तू एकदा दिलेला शब्द कधीच मोडत नाहीस. मी तर म्हणते आपण लगेचच तयार होऊ आणि जाऊया अजितला सोडवायला. हा प्रेरणाताई, एक मिनिट. आपण अजित भाऊजींना सुखरूप परत घरी आणायचंच आहे, पण त्यासाठी मला तुमची एक मदत लागेल. सांग ना. तुम्हाला सगळ्यांसमोर जाऊन हे सांगावं लागेल की खून माझ्या नवऱ्यानेच केला होता. पण वल्लरी माझ्या नवऱ्याची बाजू घेऊन माझ्यावर खुनाचा आरोप टाकायचा प्रयत्न करते, मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला माझ्या नावाने शंका करावा लागेल. आणि एवढंच नाही, तुम्हाला सगळ्यांसमोर मला शिव्याश्राप द्यावे लागतात.
पंचनामाच्या रिपोर्टची कॉपी, हे एक तुझ्याकडे ठेव, मी पण माझ्याकडे ठेवतो एक कॉपी. आज रात्री आपण वाचून घेऊया. पुन्हा एकदा रिपोर्ट्स चेक करायला हवेत. वल्लू, श्वेताताईंना फोन केला होता का? सतत कॉन्टॅक्टमध्ये राहा त्यांच्या. त्यांना विचार नाशिकवरनं निघाले की नाही ते. I got it. I got it. I got it. I got it. काय झालं काय? मी सांगते तुम्हाला, तुम्ही जा फ्रेश होऊन या. अगं सांग तरी काय मी झालं. सांगेन नंतर, तुम्ही जा फ्रेश होऊन या. वल्लू, हॅलो श्वेताताई. अगं वल्लरी, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आत्ताच मी तुला फोन करणार होते की मी इंदूच्या घरून निघाले आणि काही तासात मुंबईत पोहोचेन. ऐका ना, तुम्ही आत्ता कुठे आहात? फार लांब नाही ना आलात नाशिक पासून? हो म्हणजे आता बऱ्यापैकी पुढे आले. का ग, काय झालं? ऐका, आता तुम्ही जिथे कुठे आहात ना तिथून प्लीज यू टर्न घ्या आणि अण्णा केदारचा जिथे खून झालाय त्या लोकेशनला जा. अगं वल्लरी, असं काय करतेस यार तू? कालच जाऊन आले ना मी तिथे. की जागा खूप भयंकर आहे अगं. आय नो, पण प्लीज प्लीज त्या लोकेशनला जा आणि मला एक वस्तू हवी आहे. मी जी वस्तू सांगते तुम्हाला ती तिथे तुम्हाला सापडेल. ती प्लीज घेऊन या आणि माझी खात्री आहे ती वस्तू तिथेच असणार आहे. बरं बरं बरं, सॉरी, मी जाते. आणखी काही काम आहे का? नाही, मला फक्त तेवढी एकच वस्तू हवी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ती वस्तू सापडल्यावर त्याला डायरेक्ट हात लावू नका. तुमचे फिंगरप्रिंट्स येतील असं काही करू नका. एखाद्या रुमालात किंवा साडीमध्ये असं काहीतरी करून ती वस्तू त्याच्यामध्ये घ्या, पण ती वस्तू उचलताना प्लीज काळजी घ्या. बरं ठीक आहे, मी तू सांगशील तसंच करेन. आणि मला माहिती आहे मी आता तुम्हाला त्रास देतेय, पण खरंच हे आपल्या माणसांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून सांगते. डोंट वरी, मी जाते. ती वस्तू सापडली की मला कॉल करा. हो करते. बाय. ड्रायव्हर दादा, पुढून युटर्न घ्या, आपल्याला परत मागे जायचंय. मिस्टर अजित, अण्णा केदारचा खून तुम्हीच केलात असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? तुम्हाला कल्पना आहे का की जो रघु तुमच्या हॉटेलमध्ये काम करत होता त्याने आत्महत्या केली? त्याच्या डेड बॉडी जवळ एक सुसाईड नोट मिळाली आहे. रघु मेला? हो, त्यात त्यांनी उल्लेख केलाय की तुम्ही अण्णा केदारचा खून करायला त्याला फोर्स केला. त्याला तसं शक्य नाही झालं आणि चिडून तुम्हीच त्या अण्णा केदारचा खून केला. काय बरोबर आहे ना? मान्य आहे ना तुम्हाला? रघुने तुमच्या बाबतीत जे काही लिहिलंय ते खरं आहे ना? आता जर हा गुन्हा मीच केला आहे हे मी कबूल केलं नाही तर माझ्या प्रेरणा संशयाची सुई फिरेल. आधीच खूप मनस्ताप सहन केलाय तिने गेल्या काही दिवसात, पण आता प्रेरणाला मी अजिबात त्रास सहन करू देणार नाही. मिस्टर अजित, मी काय विचारलंय? हो, मी मारले अण्णा केदारला. नीच माणूस होता तो. एखादी स्त्री खेळण्यासारखी वापरायची असते अशी मानसिकता त्याचीच नाही तर अनेकांची असते या जगामध्ये.
मला जर संधी मिळाली ना तर ही मानसिकता असणारा प्रत्येकाचा मुर्दा पाडेन मी. आणि तो रघु, आपलं मानलं होतं मी त्याला, पण गद्दार निघाला तो. अण्णा केदार सोबत हात मिळवले त्याने. मी परका नव्हतं मानलं कधी त्याला. प्रेरणाने तर त्याच्यावर धाकट्या भावासारखं प्रेम केलं होतं. तुमच्यासाठी काहीही करेन असं म्हणायचं मला नेहमी तो. म्हणून मी त्याला अण्णा केदारचा खून करायला सांगितलं होतं. पण ऐनवेळी कच खाल्ली त्याने. मग काय, ते काम मला करावं लागलं. तुम्हाला खरं सांगतो इन्स्पेक्टर, त्यावेळी पोलीस आले नसते ना तिथे, तर अण्णा केदारचा खून केल्यानंतर त्या रघुला सुद्धा गोळ्या झाडल्या असता मी. त्याला ही शिक्षा योग्य होती. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला गुन्हा मान्य आहे. काही डॉक्युमेंट्स आहेत, त्यावर सह्या लागतील. तुमच्या स्टेटमेंट मधून हे सिद्ध होतं की तुम्ही गुन्हेगारी वृत्तीचे आहात. हा गुन्हा मान्य आहे ना?